जागतिक चिमणी दिन, वन दिन, जल दिन आणि हवामान दिनानिमित्त सोलापुरात पर्यावरणीय मार्गदर्शन शिबिर आणि चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. जागतिक चिमणी दिन, वन दिन, जल दिन आणि हवामान दिनाचं औचित्य साधून सोलापुरात पर्यावरणीय मार्गदर्शन शिबिर आणि चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. सोलापूर प्रादेशिक वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा अभियान आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मृती उद्यान इथं सकाळी 9 ते 11 या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग. पालकांनी मुलांसह चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनवली. वाढत्या शहरीकरणामुळं चिमण्यांचा अधिवास धोक्यात येत असताना त्यांना पुन्हा आपल्या अंगणात बोलवण्यासाठी कृत्रिम घरटी कशी तयार करावीत याचं प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आलं. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसह या कार्यशाळेत सहभागी होऊन स्वतःच्या हातानं घरटी तयार करण्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, रोहित कुमार गांगर्डे आणि उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक निनाद शहा, सिद्धराम पुराणिक, मुकुंद शेटे उपस्थित होते. यावेळी उपस्थित तज्ज्ञ वक्ते निनाद शहा, सिद्धराम पुराणिक आणि मुकुंद शेटे यांनी उपस्थितांना बदलत्या पर्यावरणाचं महत्त्व आणि वन्यजीव संरक्षणाची गरज यावर मार्गदर्शन केलं. सामाजिक वनीकरणाचे उपवन संरक्षक लक्ष्मण आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित चौहान यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शिवानी गोटे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी WCASचे शिवानंद हिरेमठ, संतोष धाकपाडे, सचिन पाटील, विनय गोटे, अजय हिरेमठ, प्रवीण गावडे, प्रवीण जेऊरे, सिद्धांत चौहान, लखन भोगे, दीपाली भोगे, सुरेश क्षीरसागर, अंबादास उबाळे, तर वन विभागाचे वनपाल रुकेश कांबळे, वनरक्षक अनिता शिंदे, श्रीशैल पाटील, अश्विनी सोनके, ललिता बडे, गंगाधर विभूते, रमेश कुंभार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी इको नेचर क्लबचे महेश देवकर, मनोज देवकर, इको फ्रेंडली ग्रुपचे परशुराम कोकणे, पर्यावरणप्रेमी महेश कासट, विद्या भगरे भोसले, मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, सिद्धेश्वर मिसालोल्लू, दीपक इंगळे, शांतिकुमार नागटिळक, औदुंबर गेजगे, मदन वडवेराव, अनिल जोशी आदींनी उपस्थिती नोंदवली.